मित्रांनो, आजचा सूर्योदय एक विलक्षण चैतन्य घेऊन आला आहे. आज माघ शुद्ध सप्तमी आहे. ही केवळ तिथी नाही, तर भक्तीच्या आकाशात उमललेला हा एक सोन्याचा क्षण आहे. आजच्याच दिवशी विदर्भाच्या मातीत, शेगावच्या पावनभूमीत एका सिद्ध पुरुषाचा, एका चालत्या बोलत्या ईश्वराचा अवतार प्रगट झाला. या अवताराने वटवृक्षाच्या शीतल छायेखाली बसून जगाला शांतीचा संदेश दिला आणि उष्टी शीत वेचून अन्न हे पूर्ण ब्रह्म असल्याची प्रचिती आणून दिली. अशा या परब्रह्माचा आज प्रगट दिन आहे. याच मंगल पर्वावर नागपूरचे कवी अमोल तपासे यांनी महाराजांच्या चरणी एक शब्दांची सुमनांजली अर्पण केली आहे. ते म्हणतात, माघ सप्तमीचा दिन आला, स्वामी गजानन प्रगटला. चला तर श्रवण करूया संत गजानन महाराजांच्या चरणी अर्पण केलेलं एक सुमधुर गीत. या व्हिडिओच्या निर्मितीत मला अनमोल सहभाग देणारे माझे सुहृद आहेत अनिता घारे आणि सीमा आसरकर. धन्यवाद. माघ सप्तमीचा दिन आला, माघ सप्तमीचा दिन आला, स्वामी गजानन प्रगटला, स्वामी गजानन प्रगटला, स्वामी गजानन प्रगटला. वटवृक्षाची शीतल छाया इथे लाभली ईश्वरी माया, वेचुनी उष्टी शीते पात्रावरची, ओळख पटली परब्रह्माची, वेचुनी उष्टी शीते पात्रावरची, ओळख पटली परब्रह्माची. गण गण गणात बोते मंत्र, तारका भक्तीचे सूत्र दिधला, माघ सप्तमीचा दिन आला, स्वामी गजानना प्रगटला. पुण्यभूमी ती शेगावची, मूर्ती साजरी गजाननाची, पुण्यभूमी ती शेगावची, मूर्ती साजरी गजाननाची, विदंबर गजानन
जगतला